आणि या घडीची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका पत्राने खळबळ उडाली आहे। या पत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका या 16 एप्रिलला होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय। मात्र ही तारीख केवळ प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती देण्यात आल्याचं स्पष्टीकरण आता निवडणूक आयोगाने दिलं। प्रशासनाला मतदार नोंदणी, मतमोजणी केंद्र, मतमोजणी आणि कर्मचाऱ्यांची तैनाती यासाठी वेळ मिळावा याकरिता निवडणूक आयोगाने काल्पनिक तारीख ठरवली आहे आणि त्यामुळे या तारखेचा पत्रात उल्लेख करण्यात आल्याचं स्पष्टीकरण आता निवडणूक आयोगाने दिलंय। असं असलं तरी निवडणूक आयोगाने दिलेल्या 16 एप्रिल या तारखेनंतर देशात कोणत्याही क्षणी आता निवडणुका लागतील अशी चर्चा आहे। तेव्हा या पत्राने आता एकच चर्चा सुरू झालेल्या राजकीय वर्तुळातलं वातावरण घुसळून निघालंय। कारण हेच ते पत्र आहे, आपण बघतोय पोल डे ॲज 16/4/2024 16 एप्रिल ही तारीख स्पष्टपणे या पत्रामध्ये नमूद केली आहे। त्यामुळे आता 16 एप्रिललाच या निवडणुका होत आहेत का अशी चर्चा सुरू झाली। मात्र निवडणूक आयोगाने यावर लगेच स्पष्टीकरण दिलेलं आहे। कारण आयोगाला प्रशासनाला मतदार नोंदणी, मतमोजणी केंद्र ही सगळी जी तयारी करावी लागते त्याकरता वेळ मिळावा या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने काल्पनिक तारीख ठरवली आहे आणि त्यामुळेच या तारखेचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आल्याचं स्पष्टीकरण आता निवडणूक आयोगाने दिलंय। त्यामुळे निवडणुका 16 एप्रिलला होतीलच असं नाही, मात्र ही एक काल्पनिक तारीख आहे जेणेकरून तयारीच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येतील। मात्र हे पत्र व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना मात्र उधाण आलं हे नाही। तर प्रशासनाच्या तयारीकरता ही तात्पुरती तारीख आहे असं आयोगाचं म्हणणं आहे। मात्र त्यामुळे एप्रिल 15-16 नंतर आता केव्हाही लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात अशा आशयाची चर्चा आता सुरू आहे। सोमेश कोलगे याबद्दल अधिकचे अपडेट देतील। सोमेश, हे पत्र, ही तारीख आणि आता नेमकी काय चर्चा पुढे येते यामुळे? अश्विन, खरं तर हे पत्र निवडणूक आयोगाने त्यांच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना सर्वांना कार्यक्रमाची जी आखणी करायची असते निवडणुकीची त्यासाठी पाठवलेलं होतं। आणि दरवेळी ज्यावेळी लोकसभेची मुदत संपण्यात येते तेव्हा निवडणूक आयोग आपल्या बाजूनी मतदानासाठी आणि निवडणुकांच्या संपूर्ण कार्यक्रमाची एक तयारी करतो। कारण निवडणूक आयोगाला गाड्या ताब्यात घ्यायच्या असतात, प्रशासन व्यवस्था उभी करायची असते, त्यांना लागणाऱ्या ज्या काही बाह्य यंत्रणा असतात त्या उभ्या करायच्या असतात आणि मग त्या दृष्टीने एक रेफरन्स डेट निश्चित करावी लागते। आणि ज्यावेळी लोकसभेची मुदत संपणार आहे तर ती मुदत संपत असतानाची जी रेफरन्स डेट आहे ती रेफरन्स डेट गृहीत धरून त्यानुसार मग कार्यक्रमाची आखणी केली जाते। त्यानुसार ही लोकसभा ज्यावेळी निवडून आली तेव्हापासूनच्या 5 वर्षांचा पिरियड कॅल्क्युलेट केल्यानंतर निवडणूक आयोगाने एक संदर्भ दिनांक काढलाय आणि तो संदर्भ दिनांक 16 एप्रिल 2024 असेल की या संदर्भाने सर्व अधिकाऱ्यांनी तयारी करायची आहे। निवडणूक आयोगाने सांगितलं की निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही किंवा 16 एप्रिललाच निवडणुका होतील असंही नाही। कारण आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्या जवळपास 5 ते 7 टप्प्यात त्यात मतदान झालं होतं। त्यामुळे अशा फेजेस डिफाईन करण्यात येतात, त्याचा अधिकृत कार्यक्रम हा निवडणूक आयोग नंतर जाहीर करतं आणि त्यावेळी किती टप्प्यात मतदान होणार, कुठल्या टप्प्यात कुठे मतदान होणार या सगळ्याचं एकूण सगळी डिटेल्स जे आहेत ते दिले जातात। पण सध्या 16 एप्रिल ही एक संदर्भ दिनांक सांगितलाय की तुम्ही हे मतदानाचा दिवस असेल आणि त्यानुसार आपल्याला जी तयारी करावी लागेल 45 दिवसांचा आचारसंहितेचा कार्यक्रम लक्षात घेऊन सगळा त्यानुसार तयारीला लागा असं निवडणूक आयोगाने सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।